सोशल मीडियावर पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झाल्याची अफवा पसरली आणि त्यामुळे अहिल्यानगरमध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी मोठी गर्दी केलेली आहे। सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल पंपावर नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या सुरू असलेल्या युद्धामुळे वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत आणि अशीच अफवा पसरली जाते की पेट्रोल आणि डिझेलचा साठा कमी होतोय आणि त्यामुळे पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। अहिल्यानगर येथे मागच्या 2 दिवसापासून अशा रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। पेट्रोल पंपावर नागरिक जे आहेत ते पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करत आहेत, मात्र प्रशासनाकडून पेट्रोल डिझेलचा कुठलाही तुटवडा नाहीये। पेट्रोल डिझेल हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचं सांगितलं जात आहे। तरी देखील नागरिकांमध्ये एक भीती आहे, ज्याच्यामुळं नागरिक जे आहेत ते पेट्रोल पंपावर गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। एकूणच सकाळपासूनच लोक घराच्या बाहेर पडतायत आणि आपल्या गाडीच्या टाक्या ज्या आहेत त्या फुल करताना पाहायला मिळत आहेत। माझ्या इथं तेव्हाही मुबलक साठा होता, कालही मुबलक साठा होता, आजही मुबलक साठा आहे। अजून माझं 20,000 लिटर पेट्रोल आजही येत आहे। तर माझ्या इथं तसली काही प्रॉब्लेम आहे नाही। कंपनी भरपूर माल देते, पण लोकांच्या मनात भीती ह्याच्यामुळे उत्पन्न झाली असेल की जसा गॅसचा तुटवडा झाला तसा पेट्रोल डिझेलचा होणार का, पण पेट्रोल डिझेलचं तसं नाहीये। लैलेश बारगजे, जी 24 तास, अहिल्यानगर।